अकोला नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। हिवरखेड, अकोट, तेल्हारावर भाजपचा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळत आहे, तर बाळापूरमधून काँग्रेसचा विजय झालेला आहे। या ठिकाणी वंचितला एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। बार्शी टाकळी इथं वंचित बहुजन आघाडीची सत्ता आलेली आहे। बार्शी टाकळी इथं वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापन करण्यात वंचित बहुजन आघाडीला यश मिळालेलं आहे, तर बाळापूरमध्ये वंचितला धक्का बसलाय। काँग्रेसचा मोठा विजय झालेला आहे। बार्शी टाकळीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आलेली। आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती आपण पाहूयात। नागपूरच्या कामठी नगर परिषदेवर भाजपचं कमळ। इतिहासात पहिल्यांदाच कामठी नगर परिषद भाजपकडे गेलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तर कामठीमध्ये भाजपचे अजय अग्रवाल यांचा विजय झालेला, अतितटीच्या लढतीत अजय यांचा विजय झालेला आहे। इतिहासात पहिल्यांदाच कामठी नगर परिषद भाजपकडे गेलेली आहे। कामठीमध्ये भाजपचे अजय अग्रवाल विजयी झालेले। कणकवलीमध्ये नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे। कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। नगरपालिका निवडणुकीचे 288 कल हाती आलेले आहेत। ही मोठी बातमी। भाजप 129, शिवसेना 51, राष्ट्रवादी 33 जागी आघाडीवर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 8, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 8 ठिकाणी पुढे असल्याचंही पाहायला मिळतंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। काँग्रेस 35 ठिकाणी झी 24 तासवर अचूक आणि वेगवान निकाल तुम्हाला पाहायला मिळत आहेत। 288 चे सगळे निकाल आता हाती आल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। कल आपल्या हाती येत आहे श्रीकांत। निश्चितच भाजप ज्या पद्धतीचे महा एक्झिट पोलमध्ये झी 24 तास आणि जेडीएसचा महा एक्झिट पोल होता, तोच अंदाज आता कुठेतरी विजयामध्ये परावर्तित होताना दिसतोय। तो अंदाज खरा ठरतोय, कारण भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 चा पक्ष बनलेला। 129 जागा त्यांना मिळताना दिसत आहेत। शिवसेनेला 51 जागा मिळताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला 33 जागा आपल्याला मिळताना पाहायला मिळतात। कणकवलीतून एक मोठी बातमी आपल्याकडे येते। निलेश राणेंच्या रणजित विकास आघाडी दोन्ही शिवसेना। अर्थातच कोकणची निवडणूक, त्यातही कणकवली आणि या संपूर्ण पट्ट्यातली निवडणूक अत्यंत चर्चेचा विषय राहिलेली होती। शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। राणे विरुद्ध राणे असा देखील सामना या निवडणुकीमध्ये रंगलेला होता आणि त्यामध्ये आता नितेश राणे यांना मोठा धक्का बसलाय, कारण शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा विजय झालेला आहे या ठिकाणी। आता त्यामुळे मंत्री नितेश राणे यांना आता हा मोठा धक्का मानला जातोय। तर नितेश राणे यांच्यासाठी आता हा मोठा धक्का मानला जातोय। पारकर हे विजयी झालेले आहेत। भुसावळमध्ये भाजपला मोठा धक्का, कारण रजनी सावकारे यांचा दारुण पराभव झालेला आहे। रजनी सावकारे या संजय सावकारेंच्या पत्नी आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गायत्री बंगाळेंचा या ठिकाणी विजय झालेला आहे, तर सावकारेंच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। नागपूरच्या कामठी नगर परिषदेवर भाजपचं कमळ। तर इतिहासात पहिल्यांदाच कामठी नगर परिषद भाजपकडे जाताना दिसतेय। कामठीमध्ये भाजपचे अजय अग्रवाल विजयी ठरलेले आहेत। अटीतटीच्या लढतीमध्ये अजय अग्रवाल यांचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।